पोलीस भरतीची जाहिरात आली। एक उमेदवार किती अर्ज करू शकतो, किती जिल्ह्याला अर्ज करू शकतो? तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला यात त्यावरच आपण बोलणार आहोत की एक उमेदवार किती अर्ज सादर करू शकतो। मग जिल्हा पोलीस असो, कारागृह असो, या सगळ्या गोष्टीवरती आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। मित्रांनो, जाहिरात आली, 29 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झाले आहेत। त्याची तारीख 30 तारखेपर्यंत आहे नोव्हेंबरच्या। आता सगळ्यांना गडबडून गेलेत की मी फॉर्म कुठे भरू, त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया। पण सध्या मुद्दा काय आहे, एक उमेदवार किती फॉर्म भरू शकतो त्यावरती बोलणारच आहोत आपण। पण त्या अगोदर भरतीला लागणारे डॉक्युमेंट तुमचे रेडी आहेत का? तुम्ही फॉर्म भरायला चालले, तुमच्याकडे डॉक्युमेंट रेडी आहेत का? ह्या चुका पण एक एक चूक मित्रांनो आपल्याला घरी बसवते। त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि गडबड करू नका। सगळ्या जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत, त्यावरती अभ्यास करा आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, प्रत्येक उमेदवार जिल्हा पोलीस शिपाई यासाठी एक अर्ज सादर करू शकतो। मग ती महिला असो, पुरुष असो, प्रत्येक जण जिल्हा पोलीसला एक अर्ज करू शकतो। पण तो एकाच जिल्ह्यात भरता येतोय। मग ठीक आहे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यातून किती जिल्ह्याच्या ऍड आल्यात त्या पहा। त्यामधल्या फक्त एकाच जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरू शकता। नाहीतर मग मी नागपूर सिटीला भरतो, त्यानंतर एक पुणे सिटीला भरतो जिल्हा पोलीसला। तर तसं नाही मित्रांनो, तुम्ही कुठलाही एकच फॉर्म भरू शकता। ह्या गोष्टी तुम्ही त्या परिपत्रकात त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळं जिल्हा निवडताना व्यवस्थित निवडा आणि जिल्हा पोलीसचा एक फॉर्म भरू शकतो आपण। त्यानंतर दुसरा मुद्दा, कारागृह पोलीस शिपाई याचा एक अर्ज भरू शकतो। त्याच्यासाठी कुठला क्रायटेरिया नाही, म्हणजे एक्स्ट्राचं कुठलं स्किल लागत नाही। जे जिल्हा पोलीसला लागतंय तेच कारागृहाला लागतंय। 12वी पास असलं पाहिजे, बाकीच्या जे डॉक्युमेंट लागतात ते। त्यानंतर तिसरा फॉर्म मित्रांनो, चालक पोलीस शिपाई, पण याच्यासाठी एक अट आहे मित्रांनो। चालक पोलीस शिपायाचा प्रत्येक जण अर्ज करू नाही शकत, कारण त्याच्यासाठी लायसनची आवश्यकता आहे। जर तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता का? नाही भरू शकत। आणि जरी गाडी चालवता येत असेल, जर तुमच्याकडे लायसन नसेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। त्यामुळं ज्या विद्यार्थी मित्रांकडे लायसन आहे तर ते फॉर्म भरू शकतात, तिसरा जो की चालकसाठीचा। आणि चौथा फॉर्म कुठला भरू शकतात तर मित्रांनो, SRPF राज्य राखीव पोलीस बल, हा तुम्ही तिथे एक चौथा फॉर्म भरू शकता। तो मुलांसाठी आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण 4 फॉर्म भरू शकतो। त्यानंतर मित्रांनो, ज्या मुलांकडे बँड म्हणजे बँड वाजवण्याचं सर्टिफिकेट आहे, बँड्समन पोलीस, तो एक फॉर्म भरू शकतो। असे टोटल 5 फॉर्म भरू शकतो। पण मी सांगितलंय त्याप्रमाणे प्रत्येकच उमेदवार 5 फॉर्म भरू शकत नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या अटी सांगितलेल्या आहेत। जिल्हा पोलीसचा भरू शकता, कारागृहाचा भरू शकता। त्यानंतर चालकचा भरण्यासाठी तुमच्याकडे लायसन असेल तर मुली पण भरू शकतात आणि मुलं पण भरू शकतात। आणि SRPF साठी मुलांसाठीच आहे मित्रांनो, तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता। तिथं तुम्हाला असं लायसन वगैरे नाही, जे जिल्हा पोलीसला लागतंय तेच SRPF साठी लागते, फक्त ते मुलांसाठी आहे। एवढाच त्याच्यात एक ट्विस्ट आहे। त्यानंतर 5वा सांगितला तुम्हाला, ज्याच्याकडे बँड वाजवण्याचं सर्टिफिकेट असेल ते बँड्समनचा फॉर्म भरू शकतात। मित्रांनो, आता मी तुम्हाला क्लिअर केलंय तुम्ही फॉर्म किती भरू शकता। आणि मित्रांनो, आणखीन एक असतं मुलांचं महत्वाचा मुद्दा, मग लोहमार्ग पोलीस शिपाई। तर मित्रांनो, जर तुम्ही जिल्हा पोलीसला भरलाय तर लोहमार्गला नाही भरू शकत। लोहमार्ग आणि जिल्हा पोलीस एकत्रच येत आहे, म्हणजे तुम्ही एक तर जिल्हा पोलीसला भरू शकता किंवा लोहमार्गला भरू शकता। ती एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येकाने। जर तुम्ही लोहमार्गला भरलाय तर जिल्हा पोलीसला फॉर्म नाही भरू शकत, आणि जर जिल्हा पोलीस शिपायाला भरलाय तर लोहमार्गला नाही भरू शकत। ह्या गोष्टी होत्या। आता तुम्हाला किती फॉर्म भरायचं हे क्लिअर झालं असेल। पण मित्रांनो, फॉर्म भरताना गडबडी करू नका। जे डॉक्युमेंट लागतात जे सगळे तुमचे प्रॉपर असावेत, त्यात चुका नसाव्या। आणि फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे। आणि महत्वाचा मुद्दा, आता तुम्हाला मी क्लिअर केलंय किती फॉर्म भरू शकता, त्यानुसार अभ्यास करा आणि तुमचा योग्य जिल्हा निवडा। मित्रांनो, प्रत्येकाचा अभ्यास असतो, ग्राउंड चांगलं असतं, पण एक चूक होते, ते महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला जिल्हा निवडण्यासाठी चुकतो। आणि जिल्हा निवड चुकली, आपला अभ्यास असूनही, आपलं ग्राउंड असूनही आपलं सिलेक्शन होत नाही। त्यामुळे ती चूक टाळण्यासाठी अभ्यासपूर्वक फॉर्म भरा, कारण की फॉर्म भरायचा म्हणून भरू नका, कारण की आपलं सिलेक्शन पण झालं पाहिजे। या सर्व गोष्टींचा अभ्यास करा आणि फॉर्म भरा। तुम्हाला
भरतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.